नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। वसई भू अभिलेख कार्यालयात भोंगळ कारभार 8 महिने होऊन गेले तरी कामे होत नसल्याचा हेमंत हर्षद राज यगोर यांनी आरोप केलाय। कधी सर्व्हर डाऊन होतो तर कधी सर्व्हर संख्या कमी असे अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण असतं। पाहूयात नेमकं हेमंत हर्षद राज यगोर काय म्हणाले। सर, काय झाला जे टीआर ऑफिसमध्ये जे तुम्ही आज त्यांच्या साहेबाबरोबर तक्रार करत होते, काय बोलणं झालं तुमच्याबरोबर आणि कोणी तुमच्याकडून पैसे घेतले? नमस्कार साहेब, वसई विरारकरांना मी आज एक गोष्ट सांगत आहे की प्रशासकीय यंत्रणा एवढी भ्रष्टमय झाली आहे की सामान्य लोकांचं कामच नाही आहे। लोक पैसे देऊन हे लोक कामं करत नाही आहे, त्यांच्या रोज हा वाढत जाते। प्रॉपर्ट्या आमच्या आईवडिलांनी कमवून आम्हाला दिलेल्या आहेत। आम्हाला आईवडिलांनी कमवून दिल्यानंतर आमच्या नावावर करण्यासाठी आम्ही रोज फेऱ्या मारतो, यांचे पैसे ठरवलेले पैसेही देतो। किती महिने फेऱ्या मारतो? आज झाले जवळजवळ एप्रिल महिना, म्हणजे आज डिसेंबर उगवला, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने झाले। मला साहेब बोललेले 100 दिवसात तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल। मी त्यांना विचारलं एवढे आमचे वारस आहे काय करायचं, तर सांगते एक जणांनी ॲफिडेव्हिट करायचं, दुसऱ्यांनी करण्याची गरज नाही आहे। सगळं कन्फर्म केल्यानंतर यांचे रोजची नाटकं, आज सर्व्हर बंद आहे, आज इकडे हा सर्वेला गेलेला आहे, आज साहेब जागेवर नाही, म्हणजे लोकांनी काय करायचं फक्त येऊन। आणि इकडे पूर्ण प्रशासकीय यंत्रणामध्ये पूर्ण एजंट लोक एवढी पेरली गेलेली आहेत की सामान्य लोकांचं कामच नाही। इकडे तुम्ही पैसे द्या तरी तुमची कामं होत नाही, म्हणजे याला काय अर्थ आहे? आम्ही काय तुमच्याकडे एक चोरीची प्रॉपर्टी मागायला आलो आहे? आमची वडिलोपार्जित आम्ही प्रॉपर्टी मागायला आलेलो आहे। त्यांना असं पण म्हटलं की तुम्हाला अख्खा परिवार पाहिजे का? सपरिवार तुम्ही 1 तारीख द्या, आम्ही सगळ्या परिवाराला बोलवतो, पण तरी यांना करता येत नाही। आता मला असं म्हणणं आहे, मी बावनकुळे साहेबांना तक्रार करून बावनकुळे साहेबांच्या ऑफिसमध्ये फोन येऊनही ही लोक कामं करत नाही, म्हणजे हे कोणालाही घाबरत नाही आणि पैसे खाऊन एवढे माजले आहेत की यांना वाटतं की या सगळ्या लोकांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आमच्या बापाच्या आहेत। कोण पैसे खाल्ले तुमचे? सगळे इकडे दप्तरात पिऊन पासून साहेबापासून सगळे पैसे खातात। फक्त काय बोलणार, तुम्ही दाखवा, कारण की पैसे आपण यांच्या हातात देत नाही। हे लबाड लोक आहेत, सगळं करून असं सांगणार की आम्ही कुठे पैसे घेतो, यांचं पैशाशिवाय कामच होत नाही। आणि दुसरी गोष्ट, आज मला आमची सत्ता असून, आमचा राज्यात मुख्यमंत्री असून, आमचे आमदार असून, आमचा पालकमंत्री असून भ्रष्टाचारी प्रशासकीय यंत्रणा आम्हाला ऐकत नाही, हे मोठं दुर्दैव आहे। आणि याला कारणीभूत कसं असतं, जेव्हा कोणतरी यांना सपोर्ट करत असतो तेव्हा हे ऐकत नाही आम्हाला। लोकांना हेच कळू द्या की तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे, तुम्हालाच संघर्ष करायचा आहे। तुम्ही पैसे देऊन यंत्रणा एवढी पोखरली आहे की आता तुम्ही पैसे देणं बंद करा, तुमच्या हक्काचं काम आहे, तुमच्या हक्काच्या कामाला पैसे द्यायची गरजच नाही। आणि हे लोक रोज नवीन नियम बनवतात। आता आज हा नियम सांगतो की ते तुमच्या काकाच्या जीआर मधून बघून बनवतात का आपलं मामा पण बनवतात? हे काय यांना मागितलं, यांच्याकडे काय नसतं, यांना म्हटलं जीआर दाखवा, त्यांच्याकडे कुठलाच जीआर नसतो। हे यांच्या मनातलं काहीतरी बोलतात आणि टाइमपास करतात। मला काय सांगतात की प्रत्येक फेरफारला 20 दिवस घेणार। मी त्याला म्हटलं की आमच्या प्रॉपर्टीवर 5 जणच आहेत, पण एखाद्याच्या प्रॉपर्टीवर 50 जण असेल तर त्याचा अख्खा आयुष्य निघून जाईल। आज 20 दिवस म्हणून हे लोक वर्षभर घेतात। जर 20 दिवस म्हणून वर्ष, एका वर्षाला 20 दिवस म्हणून वर्ष घेतात, जर 50 असतील तर 50 वर्ष जातील, म्हणजे त्या माणसाने काय करायचं? आज कॉम्प्युटर कशासाठी आलं, डिजिटल वर्ल्ड कशासाठी आलं की तुमचं काम 4 दिवसाचं काम 4 तासात व्हायला पाहिजे। इकडे कामच होत नाही, रोज चक्रा मारा आणि रोज काहीतरी नियम वेगळे बदलतात। हा कुणाल मर्दे नवीन आलाय, तो रोज नवीन नियम मांडतो, त्याला स्वतःलाच माहिती नसते कसली। सांगायचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही आज आम्हाला हे दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे पहिले, पण ही न्यूज व्हायरल करा, लोकांना कळलं पाहिजे किती भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे, त्याच्यासाठी ही गोष्ट प्रत्येक लोकांच्या घरातली आहे। माझं काय जातं म्हणून लोक गप्प बसतात, पण त्यांच्यावरही वेळ येते। प्रत्येक लोकांनी या संघर्षाच्या लढाईत उतरणं गरजेचं आहे। साहेब स्वतः बोलले
अरे ते साहेब स्वतः बोलले की एवढं गरज नाही, एखादी एफिडेव्हिट करा. तर मी एफिडेव्हिट केली. बरोबर आहे. पहिले काकाचा पोरगा करायला तयार होतो ना, मग तुम्ही येतं तुम्ही करा, मी केलं. आता विषय आज वेगळा करतात परत की प्रत्येकाने वेगळं करा, म्हणजे हे लबाड लोक आहेत. हो त्या दिवशी तिकडे